आध्यात्मिक ऊर्जा, शांतता आणि तिसऱ्या डोळ्याची शक्ती. जेव्हा आपण नेतृत्वाबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक वेळा आपण विचार करतो कौशल्य, व्यवस्थापन, रणनीती, व्यवसाय योजना. पण प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा, उपनिषद, योगशास्त्र आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान नेतृत्वाबद्दल एक अधिक गहन गोष्ट सांगतात. ते सांगतात की प्रत्येक माणसाच्या आत एक आंतरिक चेतनेचे केंद्र असते. ह्यालाच प्रतिकात्मक भाषेत तिसरा डोळा म्हणजे थर्ड आय असे म्हटले जाते. आधुनिक विज्ञानात याचा संबंध पिनियल ग्रंथीशी जोडला जातो. ही आपल्या मेंदूमधील एक लहानशी ग्रंथी आहे, पण आध्यात्मिक दृष्टीने ती अंतर्ज्ञान, जागरूकता आणि उच्च चेतनेचे केंद्र मानली जाते. खऱ्या अर्थाने नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीसाठी ही फक्त आध्यात्मिक कल्पना नाही, हे एक नेतृत्व माइंडसेट आहे. असा माइंडसेट जिथे निर्णय फक्त माहितीवर घेतले जात नाहीत, तर शांत मन, स्पष्ट विचार आणि अंतर्गत जागरूकतेतून घेतले जातात. पिनियल ग्रंथी, नेतृत्वाचा आंतरिक दिशादर्शक. पिनियल ग्रंथी आपल्या शरीरातील सर्केडियन क्लॉक, झोपेचे चक्र आणि हॉर्मोनल संतुलन नियंत्रित करते. पण आध्यात्मिक अर्थाने ती आंतरिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. ज्या नेत्याकडे ही आंतरिक दृष्टी असते तो फक्त परिस्थितींना प्रतिसाद देत नाही, तो घडणाऱ्या घटनांचा पॅटर्न आधीच ओळखतो. जिथे इतर लोकांना फक्त समस्या दिसतात तिथे तो संधी पाहू शकतो. म्हणूनच महान नेते संकटाच्या काळातही शांत दिसतात, कारण त्यांचे निर्णय गोंधळातून नाही तर स्पष्टतेतून येतात. नेतृत्वाचा तिसरा डोळा. तिसऱ्या डोळ्याचा अर्थ आहे दिसणाऱ्या गोष्टींपलीकडे पाहण्याची क्षमता. नेतृत्वाच्या संदर्भात तो 5 महत्त्वाच्या क्षमतांचे प्रतीक आहे. निर्णयातील स्पष्टता. जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णय स्पष्ट होतात, भावनिक प्रतिक्रिया कमी होतात आणि रणनीतिक विचार वाढतो. एक जागरूक नेता जाणतो काय करायचे, केव्हा करायचे आणि सर्वात महत्त्वाचे काय करू नये. रणनीतिक दृष्टी. विजन म्हणजे फक्त कल्पना नाही, तो भविष्यातील शक्यता आधीच पाहण्याची क्षमता आहे. प्रत्येक मोठा व्यवसाय, प्रत्येक महान संस्था, प्रत्येक मोठा शोध सर्वप्रथम एखाद्याच्या मनात एका कल्पनेच्या रूपात जन्म घेतो. पिनियल ग्रंथी प्रतिकात्मकदृष्ट्या त्या आंतरिक पडद्याचे प्रतिनिधित्व करते जिथे विजन जन्म घेतो. म्हणून नेतृत्व म्हणजे फक्त व्यवस्थापन नाही, नेतृत्व म्हणजे विजन निर्माण करणे. शांतता आणि आंतरिक स्थैर्य. अशांत मन नेतृत्व करू शकत नाही. चिंताग्रस्त नेता संपूर्ण टीममध्ये अस्थिरता निर्माण करतो, पण शांत नेता संस्थेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करतो. ध्यान, मौन, आत्मचिंतन आणि श्वासावर नियंत्रण मनाला अस्थिरतेतून बाहेर काढून स्पष्टतेच्या स्थितीत आणतात. त्या अवस्थेत नेता वादळातही वादळाच्या डोळ्यासारखा शांत राहतो. नातेसंबंधांची समज. नेतृत्व फक्त रणनीती नाही, नेतृत्वाचा केंद्रबिंदू आहे माणसे. लोकांच्या भावना समजणे, त्यांच्या गरजा समजणे, त्यांच्या भीती आणि स्वप्नांना समजणे. जेव्हा जागरूकता वाढते तेव्हा सहानुभूती वाढते, आणि जेव्हा सहानुभूती वाढते तेव्हा नातेसंबंध मजबूत होतात. यातून निर्माण होते मजबूत टीम, विश्वासू ग्राहक संबंध, स्थिर भागीदारी, सकारात्मक कार्यसंस्कृती. माइंडसेट आणि दृष्टिकोनातील परिवर्तन. नेतृत्वाची सुरुवात होते स्वतःच्या नेतृत्वापासून. पिनियल ग्रंथीची संकल्पना आपल्याला सांगते की बदल बाहेरून नाही, आतून सुरू होतो. आपले विचार आपला दृष्टिकोन बनवतात, दृष्टिकोन आपल्या कृती ठरवतो, कृती परिणाम निर्माण करतात आणि परिणाम आपले भविष्य घडवतात. म्हणून नेतृत्वाची खरी लढाई बाहेर नाही, ती मनाच्या आत असते. नेतृत्वाची आध्यात्मिक ऊर्जा. आध्यात्मिक ऊर्जा म्हणजे धर्म नव्हे, ती म्हणजे समतोल आणि एकात्मता. जेव्हा या 5 गोष्टींमध्ये समतोल निर्माण होतो, मन, शरीर, उद्देश्य, विजन आणि कृती, तेव्हा व्यक्तीची नेतृत्व क्षमता अनेक पट वाढते. प्राचीन ज्ञान सांगते ऊर्जा म्हणजेच कार्यक्षमता. थकलेले मन कमजोर निर्णय घेते, पण शांत आणि ऊर्जावान मन शक्तिशाली रणनीती निर्माण करते. नवोन्मेष आणि शांत मन.
अनेक महान कल्पना शांततेच्या क्षणी जन्म घेतात. जेव्हा आपण एकटे चालत असतो, जेव्हा आपण ध्यान करतो, जेव्हा आपण निसर्गाकडे पाहतो, किंवा जेव्हा आपण काही वेळ शांत बसतो. कारण त्यावेळी मन गोंधळापासून आणि व्यस्ततेपासून मुक्त होते आणि त्या शांततेतूनच सर्जनशीलता जन्म घेते. म्हणूनच महान नेते फक्त मीटिंग घेत नाहीत, ते विचार करण्यासाठी वेळ काढतात. जीवन आणि व्यवसाय एक उत्कृष्ट कलाकृती. तुमचे जीवन अपघाताने घडलेले नाही. तुमचा व्यवसाय फक्त उत्पन्नाचे साधन नाही. दोन्ही मिळून एक उत्कृष्ट कलाकृती तयार करतात. प्रश्न असा आहे, या कलाकृतीचा शिल्पकार कोण आहे? परिस्थिती की तुमचा जागरूक नेतृत्व माइंडसेट? एक जागरूक नेता स्वतःचे जीवन आणि संस्था दोन्ही डिझाइन करतो. विजन आणि मिशनचे समन्वय. विजन पण कृती नाही तर ते स्वप्न आहे. कृती पण विजन नाही तर तो गोंधळ आहे. नेतृत्व तेव्हा घडते जेव्हा विजन अधिक रणनीती अधिक अंमलबजावणी बरोबर परिणाम. आणि हे शक्य होते स्पष्ट विचार आणि जागरूकतेमुळे. आधुनिक जगातील नेतृत्व. आजचे जग अत्यंत गुंतागुंतीचे आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. बाजारपेठ सतत बदलत आहे. माहितीचा अतिरेक लक्ष विचलित करतो. अशा जगात नेतृत्व फक्त बाह्य ज्ञानावर चालत नाही. त्यासाठी आवश्यक आहे आंतरिक बुद्धिमत्ता, जागरूकतेची बुद्धिमत्ता, शांत मनाची बुद्धिमत्ता. इथेच आधुनिक व्यवस्थापन आणि प्राचीन ज्ञान यांची भेट होते. रिइन्व्हेंट योरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. खरं सांगायचे तर नेतृत्व हे पद नाही, ती एक चेतनेची अवस्था आहे. जेव्हा तुम्ही तुमची जागरूकता वाढवता, तुमच्या मनाला शिस्त लावता आणि तुमच्या कृतींना तुमच्या विजनशी जोडता, तेव्हा नेतृत्व प्रगट होते. सुरुवातीला तुम्ही तुमच्या विचारांचे नेतृत्व करता, नंतर तुमच्या सवयींचे, नंतर तुमच्या टीमचे आणि शेवटी तुमच्या वारशाचे. प्रश्न असा नाही की तुमच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता आहे की नाही. खरा प्रश्न आहे, तुम्ही ती जागरूक करण्यासाठी तयार आहात का? कारण सर्वात शक्तिशाली नेतृत्व साधन तुमच्या बाहेर नाही, ते तुमच्या आत आहे, तुमच्या चेतनेत आहे, तुमच्या जागरूकतेच्या तिसऱ्या डोळ्याच्या स्पष्ट दृष्टिकोनात. जेव्हा ही दृष्टी जागरूक होते, तेव्हा गोंधळ रणनीतीत बदलतो, भीती धार्यात बदलते आणि सामान्य व्यक्ती बनतो एक असामान्य नेता. हीच आहे नेतृत्वाची यात्रा. हीच आहे चेतनेची यात्रा. आणि हीच आहे यात्रा रिइन्व्हेंट युअरसेल्फची. अनकन्सील द लीडर विदिन. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.